आता भेटूयात शिवसेनेचे पुण्यामधले नेते रवींद्र धंगेकर यांना. बघूयात त्यांनी कोणत्या नेत्याला कोणत्या फटाक्याची उपमा दिली आहे. त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी. दिवाळी आली आहे, सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे आणि जशी दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी होऊ शकत नाही तसं राज्यकर्त्यांशिवाय चालूच शकत नाही. पण प्रत्येकासाठी दिवाळी सारखी आहे. प्रत्येक जण, प्रत्येक राज्यकर्ते वर्षभर शब्दांची आतिषबाजी करत असतात, वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोप करत असतात. मात्र दिवाळीच्या निमित्तानं सगळे एकत्र येतात आणि सण साजरा करतात. पुण्यातलेच आपले नेते जर आपण बघितलं तर कधी बॉम्ब टाकतात, तर कधी बंदूक दाखवतात, तर कधी चुटपुट सारख्या वेगवेगळ्या अनेक गोष्टी सांगत असतात आणि पुणेकर म्हणून एक लढत देखील असतात. असेच रवींद्र धंगेकर माझ्यासोबत आहे. तर आपल्याला एक गेम खेळायचा आहे. इथे सगळे फटाके ठेवले तुमच्या समोर. या फटाक्याचं जसा वाजतो किंवा जसं कॅरेक्टर आहे तसं कॅरेक्टर किंवा तसा स्वभाव कोणत्या नेत्याचा आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. अर्थात ते तुमच्या पक्षाचे असू शकतात, विरोधकांमधले असू शकतात, तुमचे खास मित्र असू शकतात किंवा दुश्मन देखील असू शकतात. सो हे फटाके मी आधी दाखवते कोणकोणते फटाके आहे इथे. हेलिकॉप्टर आहे, बंदूक आहे, पाऊस आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे दिवाळीत फटाके उडवतो ते फटाके आहेत. पहिलाच फटाका घेते मी. बॉम्ब आहे माझ्या हातात. कोण आहे महाराष्ट्रातला बॉम्ब? कोण आहे राजकारणातला बॉम्ब? माननीय एकनाथजी शिंदे आहेत. कायम ह्या बॉम्ब सारखं समाजावर प्रेम करतात. बॉम्ब सारखं समाजावर प्रेम करतात. बॉम्ब सारखं समाजावर प्रेम करतात. आणि ज्या ज्या वेळेला ह्या महाराष्ट्रावर संकट येईल त्या त्यावेळेला ताकदीने उभे राहतात. म्हणून आवाजही तेवढाच येतो. एकनाथ शिंदे आहेत ते. बॉम्ब सारखा आवाज येतात. आवाज काहीतरी दबल्यासारखा दिसतो. काय दिसत नाही नाही नाही, अजिबात नाही, अजिबात. आता हा दुसरा बॉम्बच आहे. मी हे दाखवते आधी. आता हा टाइम बॉम्ब आहे. तो सुतळी बॉम्ब होता. हा टाइम बॉम्ब आहे. टाइम बॉम्ब कोणाला? हे माननीय राज ठाकरे. कधी बी टाइम आला की ते बॉम्ब टाकतात, ते राज ठाकरे. मी त्यांच्यासोबत काम केलंय म्हणून म्हणतो जेव्हा वाटेल तेव्हा टाइम बॉम्ब टाकून द्या. आता हा पॉपअप आहे. याला आग लावायची गरज नाही किंवा ह्याला पेटवायची गरज नाही. टाकलं की फुटतो. असं कोण आहे ज्याला आगीची गरज नाही, ज्याला कशाचीच चार्जिंगची गरज नाही कोणत्या नेत्याला? ते कायम तत्पर असतात किंवा कायम काहीतरी राजकारणात घडवून आणत असतात. पॉपअप, ओरिजिनल पॉपअप आहे. हे नितेश राणे. कधी बिन आगीचे ओरडत असतात, बिन आगीचे ओरडत असतात. कायम सत्तेच्या राजकारणामध्ये काम करताना कायम त्याला आग लावायचीच गरज लागत ना, आपोआपच पडतात ते. आता हे चुटपुट आहे. हे चुटपुट म्हणजे आपले प्रवीण दरेकर. काही सापडलं नाही की आपलं चुटपुट करायचं आणि वाजायचं. काही नाही नसलं तरी वाजतात ते. आता हे तर आहे. माझ्या हातात बंदूक आहे. याच्यात रोल टाकावा लागतो आणि त्याच्यानंतर हे वाजते. ही बंदूक आहे. ही बंदूक कोणाला द्याल? ही बंदूक आपण हातात घेतली तर कुठेतरी फोटो येईल की दंगेकर बंदूक घेऊन फिरतायत. पण ही बंदूक म्हणजे आमचे चंद्रकांत दादा पाटील. पुण्यामध्ये कुठेही परवाना मिळतो आणि सर्वसामान्यांपासून तर पार गुन्हेगारांपर्यंत परवाना देण्याची व्यवस्था त्यांनी या पुण्यनगरीत केली. म्हणून हा बंदूक ही दादांसाठी, चंद्रकांत दादांसाठी बंदूक. दादांसाठी बंदूक आहे. चंद्रकांत दादांना बंदूक दिली. अर्थात हे सार्कॅस्टिक आहे. माझ्या हातात आहे सापाची गोळी आहे. आता ही सापाची गोळी आता कोणाला साप म्हणत नाही मी. जर हे बाजूला ठेवा जरा. सापाची गोळी कोणच नाही आहे राजकारणात. कोणीच सापाची गोळी नाही. बाकीचे सगळे आहेत. हेलिकॉप्टर आहे इथे. हे सगळं पाकिटच दाखवते मी. हेलिकॉप्टर आहे. हेलिकॉप्टर आपले खासदार मोळ. आता हा त्या हवाई मध्ये सगळे काम करतात. आपण बघितलं असेल. हा पळून गेला त्याला धरून आण, तो पळून जातो त्याला सोडून या. हे सगळे कामं ते व्यवस्थित कोणाला धरून ते मध्ये काहीतरी कोणतरी गेलं पळून त्याला आणला. आता एक जण पळून हा एक जण पळून लावला त्याला आता धरून कधी आणते काय माहिती. फुलबाजा आहे तिथे. बघा हा फुलबाजा आता बहुतेक आता ते सध्या किरीट सोमय नसतात. पण किरीट सोमय सध्या दिसत बी नाही. पण ते फुलबाजासारखे वाजतात. ताड करतात ते. पाऊस आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आपण बघतो की अनेक पावसासारखी गर्जना करत असतात. पावसासारखी
नाही फक्त आमचे संजय राऊत पावसासारखे धडाधड पाडतात आणि संजय राऊत त्यांच्या पावसासारखे धडाधड पाडतात आणि समाजाच्या विषयी काय बोलत असतात ते. आता सगळ्यात मोठा या टेबलवरचा फटाका दाखवतोय. टॉप 10 शॉट्स आहेत. 10 शॉट्स कोणाला द्याल? ते टॉप 10 म्हणजे आपले सध्या मोदी आपले पंतप्रधान आहेत आणि ते टॉप 10 सारखं काम करतात आणि म्हणून तो फटाका त्यांना देऊन टाका. इथे 2 शॉट्स आहे. आता मी मागे दाखवते. हे 2 शॉट्स कोणाला द्याल? हे माननीय राहुलजी गांधींना द्यायला पाहिजे, कारण कायम ते ज्या विषयावर बोलतात त्याचे कायम शॉर्टच असतात, म्हणून राहुल गांधींना ते दिलं पाहिजे. आता शेवटचा एक फटाका उरलाय. चक्री आहे. कोण गरगर 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 फिरतं राजकारणात? तुम्ही महत्वाच्या नेत्यांची नावं विसरताय. राजकारणात गरगर फिरत असेल ना तर इथं आमच्या चित्राताई वाघ आहेत, त्या राजकारणात गरगर गरगर फिरतात. आता हे तर झालंय, त्यांनी सांगितलं. आता उलट आपण घेणार आहोत. मी काही नावं सांगणार आहे आणि ते यातला एक फटाका निवडणार आहे. आता मी तुमच्या विरोधकांचे सांगेन किंवा कोणाचं पण नाव सांगेन, तुम्हाला ते ओळखायचंय. फडणवीसांना कोणतं द्याल? देवेंद्र फडणवीस. डबल कुठला होता ना मगाशी? डबल बॉम्ब, डबल शॉट. हा, डबल शॉट का? कारण ते आता अजितदादा आणि एकनाथ शिंदेबरोबर काम करतात. नाही सांगत. बरोबर काम करतात. हा. आता आपण कसब्यात आहोत. कसब्याची निवडणूक आपल्या प्रत्येकानंच बघितली आहे. रासने विरुद्ध धंगेकर अशी निवडणूक असते आणि हे दोघं जेव्हा आमोरासमोर होतात तेव्हा त्याची बातमी होते, त्याची चर्चा होते. तुमचे लाडके विरोधक हेमंत रासने यांना याच्यातलं किंवा हे सगळे मागचे आपण जे बघतोय त्याच्यातला कोणता फटाका द्याल? ती तडतडी नाही का? कुठं ती तडतडी आहे ना? पण हे पूर्ण एक्सप्लेन करावं लागेल. ते नुसते तडतड करतात, काम काय करतच नाही. वाजलं की फुटतंय, 2 सेकंदात तडतडी, त्याचा आवाज बी निघत नाही. ते रास. सगळे नेते तर झालेत आणि शेवटचं एक विचारते, सुषमा अंधारेंना काय द्या? सुषमा अंधारेंना पाऊस द्यायला पाहिजे. पावसासारख्या गरजतात, ते पडतात आणि सगळं वातावरण एकदम पावसासारखं करतात. हे सगळे नेत्यांचं हे तर झालं. प्रत्येक फटाक्यांच्या कॅरेक्टरनुसार किंवा त्यांच्या स्वभावानुसार प्रत्येक नेत्यांना देऊन झालं. दंगेकर स्वतःला कोणता फटाका म्हणतात? फायर. मग तुम्ही आगाय सगळे फटाके. हा, फायर. ते मी फायर हू फायर. फायर नाही, तो नाही मला सांगता येणार, पण फायर नक्की. राज्यातल्या सगळ्या राजकारण्यांना वेगवेगळ्या फटाक्यांची नावं देऊन झाली आणि तुम्ही स्वतःला फायर. सो हा एक गमतीचा भाग आहे. सगळ्या राज्यकर्ते राज्य चालवतात, एकमेकांवर ताशेरे ओढतात, आरोप प्रत्यारोप करत असतात. मात्र एक प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत वेगळी असते. अर्थात दंगेकरांची काम करण्याची पद्धत आपण सगळेच बघतो, त्यांची स्टाईल आपण बघतो आणि अर्थात त्यांच्या स्टाईलनी त्यांनी हे सगळे फटाक्यांच्या स्वभावानुसार आणि राजकारण्यांच्या स्वभावानुसार उत्तरं दिली आहेत. मात्र त्यांनी स्वतःला मे फायर हू फायर असं म्हणत सगळं थांबवून टाकलंय आणि हे राजकीय तर सगळं चालत राहील. मात्र पुणेकरांसाठी ते लढत असतात आणि इथून पुढेही पुणेकरांसाठी ते लढतील अशी अपेक्षा आहे. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, ABP माझा.